तालुका प्रमुख चषकाच्या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरची ही मॅच आणि शुभेच्छा देऊया आपण कॅमेरामध्ये. आपण रमेशजी जोशी यांना पाहतोय, साहेबांची स्माइल आणि त्यांना शुभेच्छा. आता 2 टीमला मॅच साठी आणि 3ही हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. भास्कर शेठ दळवी यांच्याकडून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, 3 हॅट्रिक साठी 3ही हॅट्रिकला प्रत्येक 1000 रुपयाचा कॅश प्राइज भास्कर शेठ दळवी यांच्याकडून तालुका प्रमुख चषकाला. पहिला बॉल वेगवान बॉलिंग अटॅक. एका बाजूने तेजस लेकुरवालेच्या बॉलिंगचा कहर तर दुसरीकडे राज आणि यश हांडाडेच्या बॅटिंगचा धमाका. सेकंड राऊंडचा हा बिग बॅटल असा सामना आहे, कारण ही लढाई दमदार होईल. कारण एकीकडे दमदार बॉलिंग, एकीकडे दमदार बॅटिंग. सामना बरोबर परफेक्ट रंगताना दिसेल. अडवला चेंडू, वा गुड फिल्डिंग. पहिली सिंगल आली राजच्या बॅटमधून. भास्कर शेठ दळवी खरंतर कोकणच्या दौऱ्यानंतर थेट अगदी गाडीमध्ये बसलेत, प्रवास सुरू आहे तरी देखील मोबाईलवरती या सामन्याचा आनंद घेत आपल्या स्पर्धेसाठी 3ही हॅट्रिक कोणत्याही फलंदाजाने किंवा गोलंदाजाने ती विकेट हॅट्रिक घेतली, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, तर प्रत्येक हॅट्रिकला 1000 रुपयाचं लगेच त्यांना कॅश प्राइज इथून दिलं जाईल. गोलंदाज तेजस लेकुरवाले ओव्हर द विकेटने समोर यश. आउट होईल की नॉट आउट होईल याचा निर्णय पंचांकडे अजून पेंडिंग आहे. येस, बॅट कट होती, सिंगल रन. विकेट हॅट्रिक जर कमावली तर बालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच नंदू शेठ माळी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. आणि मी सन्माननीय उपसरपंच नंदू शेठ यांना विनंती करेल, नंदू शेठ माळी आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे तालुका प्रमुख चषकामध्ये. वॉर्म वेलकम नंदू शेठ माळी. गोलंदाज तेजस लेकुरवाले, समोर येतो राज. द्वंद्व चांगलं रंगलंय सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये. फुल टॉस, हवेत चेंडू, टप्पा घेतलाय चेंडूने आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला पॉवर प्लेचा चौकार आलाय तो बॅटर राजचा. जय हनुमान कशेलेची दमदार बॅटिंग. पुन्हा ओपनिंगचा धमाका दाखवलाय तो राजने. 4 बॉलमध्ये रन झाल्यात 6 आणि येणाऱ्या काळामध्ये आता या 2 फलंदाजांना आउट करणं मोरिया 11 मालेवाडीसाठी गरजेचं आहे. जर का विकेट हॅट्रिक कमावतायत तर उपसरपंच नंदू शेठ माळी यांच्याकडून 1000 आणि 3ही हॅट्रिक साठी भास्कर शेठ दळवी 22 सरपंच यांच्याकडून प्रत्येकी 1000. खतरनाक बक्षिसांची खैरात. कट केला आणि वा, हाताला स्पर्श झालाय की काय चेंडू. गती कमी नाही, चेंडू सीमा पार. थर्ड मॅनला हा चौकार. करारा जवाब गोलंदाजीला दिला फलंदाजाने. यश हातात येईल असं वाटत होतं पण तेजस लेकुरवालेला बॅक टू बॅक चौकार आलाय. 5 चेंडू रन झाले 10. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. रन्स येत आहेत, विकेट नाहीये. जय हनुमान कशेळची सक्सेसफुल ओपनिंग. विपक्षी टीम मोरिया 11 मालेवाडी तेजसला विकेट घ्यावी लागेल, कारण ही जोडी फोडण्यात जर यश आलं तर धावत संख्येवरती थोडासा परिणाम करता येईल. 5 बॉल 10 पॉवर प्लेची ओव्हर आहे. 3 ओव्हरचा हा सामना आहे. 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर असेल आणि समोर मात्र 35+ धावा करण्याचा प्रयत्न नक्की असेल. 5 बॉल 10 शेवटचा बॉल. राज टू तेजस लेकुरवाले. लास्ट बॉल कव्हरला तोडलाय आणि आता रन्स किती मिळतील यापेक्षा चेंडू अडेल का चौकार. खतरनाक बॅटिंग झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 लगातार षटकार मारलेत, चौकार मारलेत. 3 लगातार चौकार. 1000चा मानकरी ठरला. टाळा होऊन जाऊ द्या राजसाठी. 1000. खतरनाक धमाका दाखवला भास्कर शेठ दळवी, जे कोकण दौऱ्यावर गेलेत, रत्नागिरीवरून हा सामना बघतायत आणि त्यांचं ते प्राइज होतं 1000 रुपयाचं, जे मात्र फलंदाज राजने त्या 3 बाउंड्रीज खेचल्यात आणि राजला 1000 रुपयाचं ते कॅश प्राइज इथून दिलं जाईल भास्कर शेठ दळवी यांच्याकडून, जे खरं तर येत्या पुढील काही कालामध्ये खरं तर या विभागाचं नेतृत्व करतायत बाजीराव शेठ दळवी. अगदी त्यांच्या खांदा लावणारे व्यक्तिमत्व भास्कर शेठ दळवी आणि त्यांचं हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाईल. 1 ओव्हर धावा येतात 14. पहिलाच बॉल यश हांडाडेचा फटका समोर येतो. राजेश बॉल हातात आहे, समोर फेक करेल. एकच धाव. खतरनाक फिल्डिंग आहे. मोरिया 11 मालेवाडी विकेट घ्यावी लागेल. विकेट महत्वाची आहे
आणि क्रिकेटच्या मैदानावरती जर का विकेट आले नाही तर समोरच्या बॅट्समन सेट होऊन फायरिंग नक्की करणार आणि ती फायरिंग आता आपल्याला सोसावी लागेल कारण सामना सेकंड राऊंडचा आहे आणि हा सामना म्हणजे जणू काही आपल्याला ट्रॉफीसाठी खेळणाऱ्या मॅचमधलं हे एक पाऊल आहे आणि पैसा वसूल सामना आहे. प्रत्येक कॅप्टनला माहीत असतं की सेकंड राऊंडची मॅच जिंकणं किती आनंददायी असतं. राज पुन्हा स्ट्राईकवर आलाय. समोर मात्र यश लेकुरवाले राऊंड विकेटने चेंडू टाकलाय. बॅट ब्रश झालाय. समोर पॉईंटचा फिल्डर एकच धाव. 1 रनने स्कोर वाढलाय. धावा संख्या पोहोचली ती मात्र 16 धावा फलकावरती आहेत. जानमन कशळे करदार यांच्या फलंदाजीचं सातत्य टीमला एक मोठ्या स्कोर पर्यंत घेऊन जात आहे आणि आज कुणी सर्वात जास्त धावा केल्या असतील टोटल तर 45 धावा जानमन कशळेने केल्यात. म्हणजे 6 मॅचेस मध्ये हायेस्ट टोटल आहे ती जानमन कशळे या संघाची. गोलंदाज तयार. यश लेकुरवाले राऊंड विकेटने मारा करतोय. अपील जोरदार आहे. आता बरोबर सापडलाय फलंदाज. यश अंडाडेची विकेट. LBW लेग बिफोर द विकेट. फलंदाज आउट. यश अंडाडेची विकेट. मिलिंद शेठ बोडके यांचं मॅनेजमेंट भारी आणि त्यांच्या पलीकडे हात आहे तो मॅनेजमेंट मध्ये मनोहर शेठ बोडके यांचा. गोलंदाज तयार. विकेट किपरच्या हातात आहे पण वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. गोलंदाजाचा हा चेंडू. डॉट बॉलची फेक. रन्स थांबल्यात कारण भास्कर शेठ दळवी यांचं कॅश प्राइज आहे. 3 हॅट्रिक 1000 रोख त्या खेळाडूला दिले जातील. खरं तर कोकणचा दौरा पण त्याहूनही लक्ष आपल्या स्पर्धेकडे भास्कर शेठ दळवी यांचा. हा चेंडू बघायचा पंच बघतात. लाईन लेंथ खराब. व्हाईट बॉलची फेक. स्कोर वाढला एकेरी धावेने. धावा संख्या 18. थोडंसं मॅनेजमेंट पाहिलं तर दिशेने भरकटलाय. सर्व खेळाडूंचं लक्ष आहे की भास्कर शेठ दळवी यांच्या 3 हॅट्रिक कोणता फलंदाज कोणता गोलंदाज कमावेल. 1,000 रुपये कमावण्याची मोठी नामी संधी आहे. तालुका प्रमुख चषकाची ही बक्षिसांची खैरात. शॉट हवेत आहे. मागे खेळाडू धावतोय. वेगवान धावतोय. बॉल अडवेल का. थांबवणं इम्पॉसिबल. चौकार आलाय. 4 धावा. मोरिया 11 मालेवाडी. आता गोलंदाजांची खरं तर फलंदाजाने काढलेली पिस आणि या चौकाराने धावा पोहोचल्यात 22. खतरनाक बॅटिंगचा जलवा. ओम भोईरने खेचलाय चौकार. यश लेकुरवालेला पुढील येणारा चेंडू चांगला फेकावा लागेल कारण 22 धावा आहेत. या फलंदाजीला कंट्रोल मध्ये आणणं आता महत्वाचं झालंय. नियंत्रण आणि नियंत्रणासाठी हा शेवटचा बॉल. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 22 धावांनी जानमन कचडे संघ 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट हॅट्रिक कमावली. शेवटच्या ओव्हरमध्ये तर नंदू शेठ माळी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि भास्कर शेठ दळवी ज्यांची प्रत्येक बॉलवरती आणि या स्पर्धेवरती नजर आहे त्याचकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 1,000. राजने जे 3 चौकार मारले त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल आणि स्कोर आहे 2 ओव्हरमध्ये 22. 11ची सरासरी आणि 22 हा स्कोर सध्या ऑन बोर्ड आहे. तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा बाजीराव शेठ दळवी यांच्या नावाने आणि त्या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात भास्कर शेठ दळवी या व्यक्तिमत्वाची. बरेचसे असंख्य प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत. घर बसल्या लाईव्ह कित्येक जणांचे फोन आले. या स्पर्धेला शुभेच्छा आल्या पण खरं तर आम्ही त्या सर्वांच्या शुभेच्छा फोनवरती घेऊ शकलो नाही. त्याबद्दल आम्ही सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय आणि आमच्या प्रेक्षकांचं स्वागत करून तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा
अतिशय दैदिप्यमान ही स्पर्धा, भव्य दिव्य मैदान, हेदवलीचं मैदान आणि हेदवली गावाच्या अगदी बाजूला असणाऱ्या या क्रीडांगणावरती 4 दिवसांचा हा क्रीडा महोत्सव, 4 दिवसांची ही स्पर्धा आज पहिल्या दिवसाची पहिलाच बॉल, समोर खेळाडू आहेत, पहिली कंप्लीट, दुसरी घ्यायची आहे कारण मिस्टेक केली फिल्डरने. 24 धावा. हनुमान कशेळे सध्या चांगल्या फॉर्म मध्ये, चांगला रन रेट आहे. राज अजूनही नॉट आउट बॅटिंग करतोय. 24 धावा आहेत. स्कोर चांगला आहे पण मोरिया 11 मालेवाडीसाठी हा स्कोर आणखी हरेशने जर धावा वाचवल्या तर 3 ओव्हरमध्ये 30-32 मध्ये फायटिंग टोटल होईलच. मागे मागे खेळाडू धावतोय, अडवण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत रन्स मिळतील. इथून 2 बॅक टू बॅक दुहेरी. रन संख्या 26. हरेश माली चांगल्या धावगतीने, चांगला ऑलराऊंडर आहे या संघाचा आणि त्याच्यावरती दारोमदार नेहमीच राहिलेली आहे. संघाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा हरेशने शेवटची ओव्हर टाकली, धावा कमी केला. पण आता राज याने या रणसंख्येला 26 पर्यंत नेऊन ठेवलंय पण अजूनही जबाबदारी संपलेली नाहीये. 4 बॉल बाकी आहेत आणि पहिल्या सत्राचा खेळ 4 बॉल नंतर संपेल. शॉट समोर, कॅच महेंद्र लेकुरवालेच्या हातातून निसटली. फेक स्ट्रायकर एनला बॅकअप आहे, रन्स मिळतील 2. खरं तर महेंद्र लेकुरवाले यांनी कॅच पकडायला हवी होती, समोर होती. महेंद्र अण्णा चुकले आणि 2 धावा पुन्हा मिळाल्या ज्या हनुमान कशेळेला. धावसंख्या 28. अशा चुका करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये एक चूक देखील संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाते आणि फार मोठा इम्पॅक्ट असतो त्या एका मिस्टेकचा. आणि राज अनस्टॉपेबल, न थकता न थांबता त्याची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. समोर हरीश माली, आपिले जोरदार विकेट आली आहे खात्यात. राज इथून आउट. 28 मध्ये एकट्या राजने धावा केला. 9 बॉल मध्ये 20. खतरनाक बॅटिंग केली, सक्सेसफुल त्याने ओपनिंग दिली आणि राज इथून आउट झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 28 धावा झाल्यात. मोरिया 11 मालेवाडीने कमबॅक केलं. तेजस लेकुरवाले, यश लेकुरवाले दोन्ही भाऊ भारी बॉलिंग करतात कारण गेल्या वर्षी 3 नाईट टुर्नामेंट जिंकल्यात मोरिया 11 मालेवाडीने. खरं तर त्या ट्रॉफीकडे बघितल्यानंतर त्यांना पुढील स्पर्धा खेळण्यासाठी एक ताकद मिळते. आणि जय हनुमान कशेळेने देखील गेल्या वर्षी नाईट स्पर्धेने, गेल्या वर्षीची त्यांची ती शेवटची ट्रॉफी होती पण आता या वर्षी पुन्हा तोच धडाका, तोच धमाका दाखवायचा आहे. यासाठी ही स्पर्धा तालुका प्रमुख चषकाची दोघांना या मॅच मध्ये घेऊन आले पण एकासाठी ती नक्की लकी ठरेल. त्यामुळे आता मोरिया 11 मालेवाडी आहे की जय हनुमान कशेळे बघायचं आपल्याला. 1 ओव्हर जी बाकी होती त्यातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर आहे 28. हरेश माली खतरनाक आपली बॉलिंग पेश करतोय. चौकार षटकार त्याने थांबवले त्या ओव्हरमध्ये आणि असं करून चालणार नाही. भास्कर शेठ दलवी यांचा कॅश प्राइज आहे. 3ही हॅट्रिकसाठी प्रत्येकी 1,000. त्यामुळे आता खेळाडूंसाठी संधी आहे. संघ कुठलाही असो, खेळाडू कुठलाही असो, पारितोषिक तालुका प्रमुख चषकामध्ये भास्कर शेठ दलवी या व्यक्तिमत्वाचं आहे आणि भावी नेतृत्वाचं आहे. गोलंदाज तयार. हरीश माली 5वा बॉल हवेत खेळलेत. फुल टॉस घेण्याच्या नादामध्ये चेंडू ढकललाय. 2 धावा इथून वाचवल्यात. आय थिंक बघायचं आता 2 धावा इथून वाचवल्यात का. आणि यस, टीम रिव्ह्यू इथून घेण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या टीमने भीमर चेंडूसाठी DRS चा वापर केलाय आणि आमच्या तिसरे पंच DRS चा जो वापर केला त्यावरती योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत देतील. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की फेअर डिलिव्हरी. 2 धावा वाचवल्यात तेजस लेकुरवालेने. यशने थोडी मिस्टेक केली, कॅचसाठी गेला पण त्यानंतर थोडा थांबला आणि 2 धावांनी 30 धावा कंप्लीट. लास्ट बॉल हरेश माली टू गणेश. पकडली कॅच. इनिंग समाप्त झाली. 31चा टार्गेट आले मोरिया 11 मालेवाडीला. 31 टू विन.
30 धावसंख्येवरती थांबवलं 3 ओव्हरमध्ये आणि 31चा टार्गेट इथून आता मोरिया 11 मालेवाडीसाठी. खूप छान बॅटिंग परफॉर्मन्स झाला. राजने भारी बॅटिंग केली, 20 धावा त्याने एकट्याने केल्या. आता मोरिया 11 मालेवाडीला 31चं टार्गेट आहे, म्हणजे 10ची सरासरी आहे. पाहिजे तेवढं मोठंही टार्गेट नाही आणि फार छोटंही टार्गेट नाही. स्कोर कार्ड तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यशने 3 मध्ये 2 केल्या, त्यानंतर राजने 10 मध्ये 20, ओमने 3 मध्ये 4 आणि गणेशने 2 बॉलमध्ये 2, अशा एकंदरीत 30 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 3 ओव्हरमध्ये 10च्या रन रेटने केला आणि 31चं टार्गेट आता सेट झालंय ते मोरिया 11 मालेवाडीसाठी. प्रचंड मेहनत राहिली, फिल्डिंग भारी केली, विकेट कमावले आणि 30 धावा करत 31चं टार्गेट. मिलिंद बोडके यांचं जबरदस्त नियोजन. रात्रंदिवस खरं तर झोप नव्हती स्पर्धा होईपर्यंत. रात्री सुद्धा 1 वाजेपर्यंत इथे काम करत होते मिलिंद बोडके. आता कुठं झाडाच्या सावलीला त्यांना थोडी विश्रांती मिळालेली आहे आणि त्यांचे खरं तर बरेचसे मित्र खरं तर या स्पर्धेला त्यांना साथ देताना, त्यापैकी एक नाव म्हणजे मनोहर शेठ बोडके. तर दोन्ही टीमसाठी कॅश प्राइज आहे भास्कर शेठ दळवी यांचं. तीनही हॅट्रिकसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ही मोठी संधी कॅश प्राइज कमावण्याची. यश आणि हरेश माळी ही जोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिला बॉलर जहानमान कशेळेकडून बॉलिंग मार्कवरती असेल, ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे पहिल्या पार्टनरशिपला तोडण्याची. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती धनेश. करता जेव्हा एखादा संघ मैदानावरती उतरतो त्यावेळी कित्येक क्रिकेटचे फॅन घर बसले आपला संघ जिंकेल या अपेक्षेने मॅचेस बघत असतात. त्यामुळे ऑनलाईन व्ह्युअर्सही स्वागत आहे आणि आपला संघ जिंको अशी प्रार्थना ते नक्की करत असतील. 18 बॉल आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. शॉट बारी, हेलिकॉप्टर स्टाईलने फिल्डिंग मध्ये ओम चुकी केली त्याने आणि 2 धावा समोरच्या टीमला इथून बहाल केल्या. सुरुवात मात्र पहिल्या बॉलवरती झाली. हरेश माली जर का मैदानामध्ये राहिला तर 1 साइड मॅच फिरवू शकतो, कारण तो मैदानावरचा सराव हे त्याच्यासाठी रोजचं काम आहे. आणि त्याच्या बॅटमधून अवई अल्ला शॉट बारी, धावाही मिळतील 6-6-6. वन साइड सामना झुकवण्याची ताकद ज्याच्यामध्ये तो हरेश माली आज जर का चमकला तर मालेवाडीच्या बस स्टॉप वरती बॅनर लागेल उद्या हरेश मालीचा. महेंद्र लेकूरवाले नाईटला गेंदा सकाळी छापूनच तो बॅनर आणतील.
आणि तशी बॅटिंग त्याला करावी लागेल. 2 बॉल धावा आहेत त्या 8. गेल्या वर्षी 3 नाईट ट्रॉफी जिंकल्यात, याही वर्षी पहिली ट्रॉफी जिंकायची आहे. हा मनामध्ये असलेला निश्चय पूर्ण करायचा आहे तर बॅटिंग करावीच लागेल. शॉट अरेचा पॉइंटच्या बाजूने. धीरज धावतोय, चेंडूला अडवेल का बघायचंय. गती कोणाची जास्त. पाठलाग संपला, चेंडू सीमा पार. 3 बॉल आणि रन झाल्या. धावा फलकावरती 12. धनेशच्या बॉलिंगला इतक्या धावा करणं फलंदाजांना सहसा जमत नाही, पण हरेश मालीच्या समोर तो प्रतिकार गोलंदाज धनेशचा थोडा कमी पडतोय. 3ही चेंडूवरती रन्स काढल्यात हरेशने आणि आता 3 बॉलवरती थोडंसं का होईना धनेशला गायडन्सची गरज आहे. आणि राज कर्णधार आता कान मंत्र देताना बॉलर धनेशला. जर का हरेशने 3 चौकार लगावले तर भास्कर शेठ दळवी यांच्याकडून 1000 रुपये याही फलंदाजाला देण्यात येतील. विकेट कमावली धनेशनं तर याही गोलंदाजाला 1000 भास्कर शेठ दळवी यांच्याकडून देण्यात येईल. शॉट गॅप मोठा आहे. पॉवर प्लेचा भरपूर समाचार. हरेश माली इज ऑन फायर आणि ही मॅच सेकंड राऊंडची महत्वाची आहे आणि तिथे हरेश मालीच्या बॅटिंगचा हा जलवा, हा धमाका आणि नंदू शेठ माळी उपसरपंच यांच्याकडूनही कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी आहे. पण जर का तिसरा आला तर भास्कर शेठ दळवी यांच्याकडून 1000 हरेश साठी असतील. खतरनाक बॅटिंग बघायचं, तो तिसरा सलगचा येईल का धनेशच्या बॉलिंगवर. स्कोर झालाय 4 बॉल 16. शॉट हरेशचा आणि लगातार तिसरा चौकार. टाळ होऊन जाऊ द्या. भास्कर शेठ दळवी यांचं कॅश प्राइज हरेश माळीच्या नावावर. पहिल्या ओव्हर मध्ये ठोकले होते कशेळ्याच्या राजने 3 चौकार आणि त्याला प्रत्युत्तर दिला हरेश मालीने 3 चौकार. महेंद्र लेकुरवालेने फोन फिरवलाय म्हणजे बॅनर छापून उद्या नक्की ते बस स्टॉपवर आणतील. 5 बॉल धावा झाला, धावफलकावरती 20. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. हरेशने संयमाने शॉट खेळलाय आणि 21 धावांनी पहिलं षटक संपलं. आता जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. आंबिवली संघाचे जे खेळाडू, आंबिवली संघाचे कर्णधार, आपण आपला संपूर्ण संघ घेऊन स्टेजच्या दिशेने या, कारण यानंतर आंबिवली आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ. पण आपण सर्व खेळाडूंसहित या ठिकाणी या, जेणेकरून एखादा खेळाडू बाहेर गेला यायचा बाकी असा वेळ व्हायला नको, म्हणून प्लेइंग 11 आपण इथे रिपोर्टिंग करा. 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये उलटफेर होऊ शकतो. हरेशच्या बॅटमधून फटका आलाय. 11 बॉल अजूनही 9 ची गरज आहे. हा फटका मैदानाच्या दिशेने बाउंड्री लाईन अजूनही पार केलेला नाही. आता चौकार, फायनल स्टॅम्प. DRS घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून.
फेअर डिलिव्हरी. सव्वीस धावा झाल्यात आणि फक्त 5 धावांची गरज आहे. म्हणजे विलास लेकूरवालेपर्यंत बॅटिंग आता येणारच नाही. शॉर्ट पारी आहे यावेळेस. फक्त आता एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालाय 31चा टार्गेट आणि 9 चेंडू मध्येच जवळपास हा सामना आपला ताब्यात खेचलाय. एक बॉलची फक्त 1 रनची गरज आहे आणि या सामन्याचा हिरो ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 21 ठोकला आणि जे भारत साऊथ आफ्रिकेचा T20 सामना बघण्यासाठी गेले होते, अर्ध्या रस्त्यावरूनच परत आले. अविनाजी बदे यांचं आगमन. अविदादा आपण या ठिकाणी यावं. आणि विजयाचा हा शॉट आलाय तो मात्र यशच्या बॅट मधून आणि जिंकलाय मोरिया 11 मालेवाडी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. वन साइड ज्याने बॅटिंग आपली दाखवली, पहिल्याच ओव्हर मध्ये विजय सुनिश्चित केला. हरेश माली ठरला या विजयाचा हिरो. हरेश, कम अँड कलेक्ट युअर प्लेअर द मॅच अवॉर्ड. तुम्ही महेंद्र लेकरवालेला दिला तरी चालेल, कारण तुमचा बॅनर तेच छापून आणणार आहेत.